स्वतः विचारा यांना की तुम्ही कामं कुठली तुमची कामं दाखवणार आहात. आणि ही सगळी कामं या शहरामध्ये आज वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर आहे. आज सुद्धा साहेब या शहरामध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी सिटी इंजिनियर असू शकतो, तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक नीट करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये? या शहरामध्ये वॉटर इंजिनियर का नाहीये? या शहरामध्ये कचऱ्याचा इंजिनियर का नाहीये? ही कुठलीही लोक इथं दिली जात नाही आणि फक्त मग नुसती विकासाच्या गप्पा मारले जातात. यांना खरंच जर आंबेडकरी जनतेवरती बाबासाहेबांवरती प्रेम असतं ना, 21 वर्ष तो प्रस्ताव धुळखात पडला नसता. 21 वर्षापासून तो प्रस्ताव साहेब आज सुद्धा धुळखात पडू नये. मला भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्याच जागेवरती मी त्या जागेच्या विषयाला हात घातलाय साहेब. एक लाईव्ह केला, प्रशासन एवढं घाबरलं सुजात साहेब, दुसऱ्या दिवशीपासून तिथं नो मॅन झोन करून टाकला. एक वसंत मोरेंनी एंट्री मारली, मला वाटते ते शेकडो वसंत मोरे बसले. आता कधी जायचं तुम्ही ठरवा. आता फक्त तुम्ही ठरवायचंय कधी बाबासाहेबांचं जे आंबेडकर स्मारक आपल्याला करायचंय, त्याचं विस्तारीकरण करायचंय, त्याचा मुहूर्त तुम्ही काढायचाय. आणि तुम्ही ज्या दिवशी तो मुहूर्त काढताल त्या दिवशी वसंत मोरे तुमच्या खांद्याला खांदा लावून तिकडे आलेला असेल. आणि ते स्मारक आपल्याला झालं पाहिजे. या शहराची आजची जर तुम्ही आरोग्य व्यवस्था पाहिली तर ही आरोग्य व्यवस्था अतिशय भीषण आहे. आणि याच्यामध्ये मला वाटते की साहेब या शहराचं काही होऊ शकत नाही. आपणच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जर या शहराचा खासदार हा जर वंचित बहुजन आघाडीचा झाला ना, तर मी तुम्हाला आज सांगतो, एक स्वच्छ सुंदर शहर कसं असतं, नियोजित शहर कसं असतं, हे जर मी 5 वर्षामध्ये तुम्हाला करून नाही दाखवलं ना, तर परत मत मागायला तुमच्या दारामध्ये येणार नाही. एवढं या ठिकाणी सांगतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं मला विचारायची आहेत. माझ्या अजूनही कोपरा सभा होणार आहे आणि त्या कोपरा सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहे. सुजात दादांना बोलायचे, साहेबांना बोलायचे. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.